परंतु हे जे घाणेरडे शब्द वापरणं, एकमेकांना शिव्या देणे आणि का कोणाला आईबापांनी चांगले नावं ठेवलेत, बारसे केलेत, नामकरण केलेत, तरी या घाणेरडे शब्दांना हाक मारला त्यांना पण काय वाटत नाही की यार आपल्याला घाणेरडे शब्द आवाज देतो तर आपण त्यांना ओरडा वगैरे, ते देखील हसत त्याला रिएक्ट होतात, रिप्लाय देतात. मतलब आहे तुम्हाला तो घाण बोललाय याची थोडी तरी जाणीव ठेवा. तुम्हाला तुम्ही तुमच्या बॉडीचा जो पार्ट आहे त्याच्या एका पार्टचं जो नाव आहे ते तुम्हाला संबोधले गेलेत, याचे कुठेतरी म्हणजे भान ठेवा की आपल्याला म्हणजे कुठल्या पातळीवर नेऊन ठेवलंय. शक्यतो आपण रस्त्यावर आपण नसतो, जेव्हा आपण एखादी घाणेरडी गोष्ट बोलतो, घाणेरडी प्रक्रिया करतो, त्यावेळेस तो आपण फक्त आपल्यापर्यंत मर्यादित असतो, तो समाजाकरता मर्यादित असतो पूर्ण. लोक त्यावेळेस, आता तुम्ही जाता एखाद्या ठिकाणी ऐकताय कोणी गलिच्छ घाणेरडा बोलतोय, तर त्यावेळेस तो व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही. तुम्ही काय ओळखता, अरे त्या ठिकाणी आम्ही तिथे गेलेलो, त्या ठिकाणचा मुलगा असा असा बोलत होता. म्हणजे ते तुम्ही नाही राहत, ते तुमचा एक समाज, तुमचा गाव, तुमचा पाडा असा राहतो. नमस्कार. सोबत आई आहे, वडील आहेत, किंवा आपण रस्त्याने आता आपल्यासोबत बायको आहे, आपली पत्नी आणि आपली मुली. आणि रस्त्याने जात असताना जर आपल्याला, आपण चौकातनं चाललो किंवा रस्त्याने चाललो आणि त्यावेळेस अचानक जर का आपल्याला कुणी असे संभाषण करताना आढळत असेल की ज्या ठिकाणी ते असे बोलत असतील, एकमेकांना आवाज देत असतील, अरे वड्या, अरे तू, तर त्यावेळेस आपल्याला काय रिअलाइज होईल, कसा वाटेल आपल्याला? आजचा जो अपडेट आहे हा कुठल्याही प्रकार रोड अपडेट नाही. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तुम्हाला वाटेल मी रोड अपडेट देतो, कारण आपल्या व्हिडिओ रोड अपडेट संदर्भात असतात. पण आज कुठल्याही प्रकारचा रोड अपडेट नाही आहे. आजचा अपडेट आहे तो आजची जी जनरेशन आहे, आजची जी तरुण पिढी आहे, त्यांचा अपडेट देण्यासाठी आहे. एक म्हणजे आपली संस्कृती, आपली सभ्यता, याचा काही देणं घेणं राहिलेलं नाही. सर्वांनाच मी बोलत नाही, पण काही असे आहेत, काही नाही बहुतांश असे आहेत ज्यांना बस लोक वागतात मग आपण पण तसं वागावं असं वाटतंय. तर आत्ताची जी पिढी आहे, जे जनरेशन आहे, त्यांना म्हणजे शिव्या देण्यात, गलिच्छ भाषा वापरण्यात, अभद्र शब्द वापरण्यात काय मोठा म्हणजे खूप मोठी कामगिरी बजावल्यासारखं वाटते. आपण रस्त्याने जातो, चौकात उभे राहतो, त्यावेळेस जे कानावर शब्द पडताना अक्षरशः कान बंद करूशी वाटतं. मी तर जेव्हा येतो जातो, मला कोणाचं भेटलं मी टोकतो देखील त्यांना, पण फरक काय पडत नाही. उलट काय काका, काय मामा, असं चालतं असं सर्व असे बोलतात. पण विचार करा, तुम्ही स्वतःहून जेव्हा आपण रस्त्याने जातो, जे शिवाय देतात तेच जर कधी आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या मुलाबाळांसोबत रस्त्याने जाताना जर कोणी अशी घाणेरडी भाषा बोलत असतील, तर त्यांना जर खैर त्यांची सवय असेल त्यांना काय वाटणार, परंतु जे सरळ असतात त्यांना मात्र अक्षरशः असा बॅड फील होतो की बाबा आपण चुकीचे वागतो म्हणून. तर आणि खास करून जेव्हा वागतात ना असे, त्यावेळेस आपले जो बॉडीचे पार्ट्स असतात, आपले गुप्तांग, त्या गुप्तांगांचे नाव वापरून एकमेकांशी बोलतात, ते खूप घाणेरडं, खूप गलिच्छ आहे. तर असं काय होऊ नये. कृपया आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपल्या आजूबाजूचा परिसर याचा भान ठेवा. आणि शक्यतो आपण रस्त्यावर आपण नसतो, जेव्हा आपण एखादी घाणेरडी गोष्ट बोलतो, घाणेरडी प्रक्रिया करतो, त्यावेळेस तो आपण फक्त आपल्यापर्यंत मर्यादित असतो, तो समाजाकरता मर्यादित असतो पूर्ण. लोक त्यावेळेस, आता तुम्ही जाता एखाद्या ठिकाणी ऐकताय कोणी गलिच्छ घाणेरडा बोलतोय, तर त्यावेळेस तो व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही. तुम्ही काय ओळखता, अरे त्या ठिकाणी आम्ही तिथे गेलेलो, त्या ठिकाणचा मुलगा असा असा बोलत होता. म्हणजे ते तुम्ही नाही राहत, ते तुमचा एक समाज, तुमचा गाव, तुमचा पाडा असा राहतो. म्हणजे तुमच्या एका घाणेरड्या कृतीने तुमच्या समाजाचं, तुमच्या गावाचं नाव खराब होतं. प्लस ज्यांना म्हणजे मनाला वाईट वाटतं, मनस्ताप होतो, जे आपल्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत रस्त्याने जाताना, चौकांना प्रवास करताना जेव्हा असे काही शब्द कानावर पडते ना, मान खाली घातल्यासारखं होतं की यार काय चाललंय. तर आणि ऍक्च्युली हे कुठनं आले असे शब्द वापरणं, कुठनं सुरुवात झाली या संदर्भ काय आहेच नाही.
आणि शक्यतो मारामारी, नाक्या नाक्यावर मारामारी, एकमेकांशी बोलणं, कोणाशी म्हणजे सतत उल्लटबाजी करणं, चांगल्या प्रकारे बोलणंच येत नाही हल्ली कोणाला. याला कारणीभूत कदाचित सिनेमा असतील. मी तर सिनेमे पाहत नाही, गेले 20 एक वर्षाला मी सिनेमा पाहणे बंद केले. परंतु हे जे घाणेरडे शब्द वापरणं, एकमेकांना शिव्या देणे, आणि का कोणाला आईबापांनी चांगले नावं ठेवलेत, बारसे केलेत, नामकरण केलेत, तरी या घाणेरडे शब्दांना हाक मारल्यावर त्यांना पण काय वाटत नाही की यार आपल्याला घाणेरडे शब्द आवाज देतो तर आपण त्यांना ओरडा वगैरे. ते देखील हसत त्याला रिएक्ट होतात, रिप्लाय देतात. हे दात हसत काय मतलब आहे तुम्हाला? तो घाण बोललाय याची थोडी तरी जाणीव ठेवा. तुम्हाला तुम्ही तुमच्या बॉडीचा जो पार्ट आहे, त्याच्या एका पार्टचं जो नाव आहे ते तुम्हाला संबोधले गेले, याचे कुठेतरी म्हणजे भान ठेवा की आपल्याला म्हणजे कुठल्या पातळीवर नेऊन ठेवलंय. स्वतः तर असे बोलू नका, असे शब्द वापरू नका, प्लस जे दुसरे वापरतात त्यांना टोका. आणि हल्ली काय माहीत, ग्रुप असला का जरा जास्तच पेव चढतो, म्हणजे यांना जास्तच ताव येतो अशा गोष्टी बोलायला वगैरे. तर कृपया आजचा व्हिडिओ फक्त या गोष्टीचे की तुम्ही बोला, तुम्हाला नाही टोकणार कोणी. पण जेव्हा तुम्ही चौकात, रस्त्यावर येता जाता, सगळ्या आपल्या आजूबाजूला भान ठेवा की तुमच्या आजूबाजूला लोक येतात जातात, फॅमिलीज आहेत, कुटुंब आहेत. त्यांच्यापर्यंत गेला त्यांना कसं वाटेल? तुमच्यासोबत तेव्हा तुमचं कुटुंब असेल, त्यावेळेस जर कोणी असं बोलत असेल तुम्हाला कसा वाटेल? एवढा तरी विचार करावा. तर आजचा हा व्हिडिओ हे एवढ्यासाठीच आहे. आज रोड अपडेट नाही, आजच्या पिढीचा जो आत्ताची जी जनरेशन आहे त्या पिढीचा अपडेट आहे की त्यांची वागणूक जी आहे, त्यांचा वागणं ते कुठेतरी चांगलं झालं पाहिजे. बस एवढंच मी बोलतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.